हॅलो विद्यार्थी मित्रांनो, मी ऋषिकेश शेंडे तुमचं स्वागत करतो माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. आपण बेसिक्स ऑफ ऑर्गॅनिक कंपाऊंड हा टॉपिक बघत होतो आणि ज्याच्यामध्ये आजचा आपला टॉपिक आहे हायड्रोकार्बन्स. आपण हायड्रोकार्बन्स कशाला म्हणतो, हायड्रोकार्बनचं क्लासिफिकेशन बघायचं आपल्याला आणि ते पण एकदम डिटेलमध्ये. पण त्याआधी काही बेसिक गोष्टी आहेत ज्या तुम्हाला माहिती पाहिजेत. जसं समजा तुम्हाला कार्बन दिलेलं आहे तर त्या कार्बनसाठी तुम्ही वर्ड रूट कोणतं वापरता हे तुमच्यासाठी महत्त्वाचं आहे. हे तुम्ही तुमच्या लोअर स्टँडर्डमध्ये म्हणजे 10व्या वर्गामध्ये किंवा 11व्या वर्गामध्ये हे शिकता. तर काय असते ते परत एकदा सांगतो बघा. जर समजा आपल्याकडे इथं आहेत नंबर ऑफ कार्बन्स आणि त्या नंबर ऑफ कार्बन्ससाठी आपल्याला काय सांगायचं आहे, तर आपल्याला सांगायचं आहे वर्ड रूट. काय सांगायचं आहे, वर्ड रूट. मग आता हे नंबर ऑफ कार्बन आणि वर्ड रूट का आहे, जर कार्बनची संख्या 1 असेल आहे ना, म्हणजे कुठं जर तुम्हाला कार्बन 1 दिसला तर 1 कार्बन असेल तर त्याच्यासाठी जे वर्ड रूट असते ते वर्ड रूट काय असते, तर त्याला म्हणतो आपण मीथ. सर्वात महत्त्वाचं एका कार्बनसाठी काय असते, मीथ असते. मग कुठं जर तुम्हाला 1 कार्बन लिहिलेला दिसला तर त्याचा अर्थ आहे तुम्हाला मीथ हा शब्द घ्यायचा आहे, बरोबर. त्यानंतर दुसरा 2 कार्बन जर असतील तर आपण त्याला म्हणतो इथ, बरोबर. त्यानंतर जर 3 कार्बन असले तर आपण त्याला म्हणतो प्रॉप. जर 4 कार्बन असले तर आपण म्हणतो त्याला ब्यूट. जर 5 कार्बन असले तर आपण त्याला म्हणतो पेंट. त्यानंतर जर 6 कार्बन असले तर आपण त्याला काय म्हणतो, हेक्स, बरोबर. 1 कार्बनसाठी मीथ, 2 साठी इथ, 3 साठी प्रॉप, 4 साठी ब्यूट, 5 साठी पेंट आणि 6 साठी काय आहे, हेक्स. मग असं आणखी परत पुढे कंटिन्यू करतो मी. तर आपल्याकडे परत इकडे आहेत नंबर ऑफ कार्बन्स आणि त्याच्यासाठी वर्ड रूट. इथं तेच लिहितो मी, नंबर ऑफ कार्बन्स आणि त्याच्यासाठी वापरत असलेलं वर्ड रूट. बघा आता जर समजा आता 6 पर्यंत बघितलं आपण. आता जर कार्बनची संख्या 7 असेल तर आपण त्याला म्हणतो हेप्ट. कार्बनची संख्या 7 असेल तर काय म्हणतो आपण त्याला, हेप्ट म्हणतो. जर कार्बनची संख्या 8 असेल तर आपण त्याला ऑक्ट म्हणतो. कार्बनची संख्या 9 असेल तर आपण त्याला नॉन म्हणतो. कार्बनची संख्या 10 असेल तर आपण त्याला डेक म्हणतो. कार्बनची संख्या 11 असेल तर आपण त्याला अनडेक म्हणतो. आणि जर कार्बनची संख्या 12 असेल तर आपण त्याला डोडेक म्हणतो. इथपर्यंत आपल्यासाठी महत्त्वाचं आहे. बघा, 1 कार्बन मीथ, 2 कार्बन इथ, 3 कार्बन प्रॉप, 4 कार्बन ब्यूट, 5 कार्बन पेंट, 6 कार्बन हेक्स, 7 कार्बन हेप्ट, 8 कार्बन ऑक्ट, 9 कार्बन नॉन, 10 कार्बन डेक, 11 कार्बन अनडेक आणि 12 कार्बन डोडेक. म्हणजे हे जे वर्ड रूट आहेत हे काय इंडिकेट करतात, कार्बनची संख्या इंडिकेट करतात, कार्बन किती आहेत. जर मीथ शब्द दिसला तर याचा अर्थ तिथं कार्बन 1 आहे. ब्यूट शब्द दिसला म्हणजे तिथं कार्बन किती आहेत, 4 आहेत. तर अशा बेसिक गोष्टी तुम्हाला हा टेबल सांगते आणि या टेबलचंच पूर्ण ऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये काम आहे असं म्हटलं तरी चालेल. म्हणजे जोपर्यंत तुम्हाला हे माहिती नसणार तुम्हाला कोणत्याच ऑर्गॅनिक कंपाऊंडचं नाव लिहिता येणार नाही किंवा त्याचा फॉर्म्युला लिहिता येणार नाही. कारण कार्बन ओळखण्याचं सर्वात महत्त्वाचं बेसिक हेच आहे. स्क्रीनशॉट काढून घ्या. हा बेसिक पार्ट होता जो आपण बघितला, ज्याचा आपल्याला पूर्ण ऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये काम पडणार आहे. आता आपण मेन टॉपिक चालू करू ज्याचं नाव आहे हायड्रोकार्बन्स. आता हायड्रोकार्बन्स काय आहे, जर हायड्रोकार्बन शब्द जर तुम्ही व्यवस्थित बघितला तर त्याच्यामध्ये तुम्हाला 2 पार्ट दिसत आहेत है ना. हायड्रोकार्बन्समध्ये तुम्हाला 2 पार्ट दिसत आहेत. कोणते 2 पार्ट आहेत बघा, हायड्रोकार्बन. तर याच्यामध्ये एक शब्द दिसू राहिला तुम्हाला हायड्रो आणि दुसरा जो आहे तो आहे कार्बन. म्हणजे काय, हायड्रोकार्बनमध्ये हायड्रो म्हणजे असते हायड्रोजन आणि प्लस काय आहे पुढे, कार्बन आहे. म्हणजे असे कंपाऊंड्स ज्याच्यामध्ये काय असते, कार्बन आणि हायड्रोजन असते त्यांना आपण काय म्हणतो, हायड्रोकार्बन्स. द कंपाऊंड्स विच कंटेन कार्बन अँड हायड्रोजन ॲज द ओनली एलिमेंट इज कॉल्ड ॲज हायड्रोकार्बन. म्हणजे काय, ज्या कंपाऊंडमध्ये फक्त कार्बन आणि हायड्रोजन असते त्या कंपाऊंड्सला काय म्हणतो आपण, हायड्रोकार्बन म्हणतो, बरोबर. समजा मी इथं एक कंपाऊंड लिहिलं CH4. तर या कंपाऊंडमध्ये काय आहे, कार्बन आहे हायड्रोजन आहे म्हणजे हा काय झाला, हायड्रोकार्बन झाला, बरोबर. समजा दुसरं कंपाऊंड लिहिलं मी C2H2.
तर या कंपाऊंडमध्ये पण बघा कार्बन आहे, हायड्रोजन आहे, म्हणजे याला काय म्हणणार मी, हायड्रोकार्बन. म्हणजे ज्या कंपाऊंडमध्ये फक्त कार्बन आणि हायड्रोजन असतो त्या कंपाऊंड्सला काय म्हणतो आपण, हायड्रोकार्बन्स म्हणतो. म्हणजे डेफिनेशन सांगायची झाली तर काय सांगणार तुम्ही, द कंपाऊंड्स विच कंटेन कार्बन अँड हायड्रोजन ॲज द ओनली एलिमेंट इज कॉल्ड ॲज हायड्रोकार्बन. हे हायड्रोकार्बनची डेफिनेशन झाली. आता पुढे आपल्याला बघायचं आहे की या हायड्रोकार्बनला आपण क्लासिफाय कसं करतो, हायड्रोकार्बनचं क्लासिफिकेशन. आता बघू आपण क्लासिफिकेशन ऑफ हायड्रोकार्बन. क्लासिफिकेशन ऑफ हायड्रोकार्बन. हायड्रोकार्बन. तर हायड्रोकार्बनला जर तुम्हाला क्लासिफाय करायचं असेल तर याला पण तुम्ही 3 टाईप्समध्ये क्लासिफाय करू शकता, ज्याच्यामध्ये एक आहे आपल्याजवळ ॲलिफॅटिक. ॲलिफॅटिक किंवा त्यालाच म्हणतो आपण असायक्लिक किंवा त्यालाच म्हणतो आपण ओपन चेन. ओपन चेन हे एक आहे. त्यानंतर दुसरं जे आहे ते आहे ॲलिसायक्लिक किंवा सायक्लिक म्हणा, ॲलिसायक्लिक म्हणू आपण, ॲलिसायक्लिक. हे होतं ॲलिफॅटिक. त्यानंतर आहे ॲलिसायक्लिक. त्यानंतर आणखी असते ॲरोमॅटिक. ॲरोमॅटिक. तर असं 3 मध्ये काय केलं आपण, याला क्लासिफाय केलं. म्हणजे हे ओपन चेन आहेत आणि हे असायक्लिक, याला असायक्लिक म्हटलं, याला ॲलिसायक्लिक म्हटलं आणि हे काय आहेत, ॲरोमॅटिक आहेत. आता आपला मेन फोकस जो सध्या असणार आहे तो याच्यावरती असणार आहे, ॲलिफॅटिक किंवा असायक्लिक किंवा ओपन चेन. तर हे जे आहेत हे पण 2 टाईपचे असतात. तर त्याच्यामध्ये एक आहे सॅच्युरेटेड. सॅच्युरेटेड आणि दुसरं जे आहे ते आहे अनसॅच्युरेटेड. अनसॅच्युरेटेड हे महत्त्वाचं आहे. जे ओपन चेन हायड्रोकार्बन्स आहेत ते 2 टाईपचे असतात, सॅच्युरेटेड आणि अनसॅच्युरेटेड. आता सॅच्युरेटेडमध्ये फक्त एकच आहे ज्याचं नाव आहे अल्केन. सॅच्युरेटेडमध्ये फक्त एकच आहे ज्याचं नाव आहे अल्केन. आणि अनसॅच्युरेटेडमध्ये 2 आहेत. त्या 2 मध्ये एक आहे अल्कीन आणि दुसरा जो आहे त्याचं नाव आहे अल्काइन. अल्केन, अल्कीन, अल्काइन. तर हे आपल्यासाठी महत्त्वाचं. तर हा अल्केन काय असते, त्यानंतर अल्कीन काय असते आणि अल्काइन काय असते हे आपल्याला बघायचं आहे. तर बेसिक सांगतो. अल्केन म्हणजे काय, तर अल्केन म्हणजे कार्बन कार्बनमध्ये जर सिंगल बॉन्ड दिसला तुम्हाला तर त्याला अल्केन म्हणायचं, बरोबर. अल्कीन काय असते, तर कार्बन कार्बनमध्ये डबल बॉन्ड असेल तर आपण त्याला अल्कीन म्हणतो. आणि अल्काइन कशाला म्हणतो, कार्बन कार्बनमध्ये जर ट्रिपल बॉन्ड असेल तर आपण त्याला काय म्हणतो, अल्काइन म्हणतो, बरोबर. म्हणजे काय, हायड्रोकार्बन्स म्हणजे माहिती झालं आपल्याला की जे कंपाऊंड कार्बन आणि हायड्रोजन पासून बनतात त्यांना आपण हायड्रोकार्बन्स म्हणतो. याच्यानंतर हे हायड्रोकार्बन्सला आपण 3 मध्ये क्लासिफाय केलं. त्याच्यापैकी पहिला जो आहे तो आहे ॲलिफॅटिक किंवा असायक्लिक किंवा त्यालाच म्हणतो आपण ओपन चेन, जिथं कार्बनची तुम्हाला ओपन चेन दिसणार आहे. मग याला 2 मध्ये क्लासिफाय केलं, सॅच्युरेटेड आणि अनसॅच्युरेटेड. आता सॅच्युरेटेड कोणाला म्हणायचं, कार्बन कार्बनमध्ये सिंगल बॉन्ड असेल तर सॅच्युरेटेड. अनसॅच्युरेटेड कोणाला म्हणायचं, जर कार्बन कार्बनमध्ये डबल किंवा कार्बन कार्बनमध्ये ट्रिपल बॉन्ड असेल तर त्याला अनसॅच्युरेटेड म्हणायचं. मग सॅच्युरेटेडचं एक्झाम्पल आहे अल्केन, जिथं कार्बन कार्बनमध्ये सिंगल बॉन्ड असते. अनसॅच्युरेटेडचं एक्झाम्पल आहे अल्कीन आणि अल्काइन. तर अल्कीनमध्ये कार्बन कार्बनमध्ये डबल बॉन्ड असते आणि अल्काइनमध्ये कार्बन कार्बनमध्ये ट्रिपल बॉन्ड असते. तर हे क्लासिफिकेशन झालं. तर आता आपण काय करू, सुरुवात करू. कशाला सुरुवात करायची, आपल्याला अल्केनला सुरुवात करायची आहे. तर बेसिक सांगत आहोत काय, तर आपण चॅप्टर स्टार्ट नाही करत. तसं तुम्ही जर बघितलं तर हे असे वेगवेगळे चॅप्टर असतात, अल्केन, अल्कीन, अल्काइन. पण आपल्याला चॅप्टर नाही बघायचा, आपल्याला फक्त त्याचा नॉमेनक्लेचरचा पार्ट बघायचा आहे. तर ज्या बेसिक गोष्टी आहेत त्या बेसिक गोष्टी मी तुम्हाला याच्यामध्ये सांगणार आहोत. तर स्क्रीनशॉट काढून घ्या. बघा आता, तर आपण सुरुवात करू अल्केनला. तर अल्केन जे आहे, तर अल्केन कशाला म्हणतो आपण, त्यानंतर याच्याविषयी ज्या काही बेसिक गोष्टी आहेत त्या बेसिक गोष्टी मी तुम्हाला सांगतो. बघा, सर्वात आधी आपण बघणार आहोत अल्केन. मग आता हा अल्केन काय असते, तर अल्केनला म्हणतो आपण द सॅच्युरेटेड हायड्रोकार्बन. सॅच्युरेटेड हायड्रोकार्बन. हायड्रोकार्बन which contains carbon carbon single bond, carbon 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 single bond. म्हणजे कार्बन
कार्बनमध्ये कोणता बॉन्ड आहे, सिंगल बॉन्ड आहे, इज कॉल्ड ॲज अल्केन. म्हणजे अल्केन कशाला म्हणतो आपण, हा सॅच्युरेटेड हायड्रोकार्बन आहे. सॅच्युरेटेडचा अर्थ होते की कार्बन कार्बनमध्ये सिंगल बॉन्ड आहे. हायड्रोकार्बन आहे तो म्हणजे कशापासून बनलेला आहे, हायड्रोजन आणि कार्बन पासून बनलेला आहे, आणि ज्याच्यामध्ये कार्बन कार्बनमध्ये सिंगल बॉन्ड असते त्याला आपण अल्केन म्हणतो. आणि अल्केन्स आर ऑल्सो कॉल्ड ॲज पॅराफिन्स. तर यांनाच पॅराफिन्स पण म्हणतात. काय म्हणतात त्यांना, पॅराफिन्स. महत्त्वाचं आहे कारण त्याची जे रिॲक्टिव्हिटी आहे ते कमी असते ना, लिटिल रिॲक्टिव्हिटी. या पॅराफिन्सचा अर्थ काय होते, लिटिल रिॲक्टिव्हिटी. तर हे अल्केन जे आहेत त्यांनाच आपण काय म्हणतो, पॅराफिन्स म्हणतो. मग हे झाली त्याची डेफिनेशन. मग आता या अल्केन विषयी जर आपल्याला बघायचं झालं तर कार्बन कार्बनमध्ये सिंगल बॉन्ड आहे असं सांगितलं मी. आणि ते जर बघितलं तुम्ही तर बघा, पहिला जो कार्बन असते म्हणजे पहिला जो अल्केन आहे त्याच्यामध्ये एकच कार्बन आहे. दुसरा जर अल्केन बघितला तुम्ही तर त्याच्यामध्ये 2 कार्बन. तिसरा जर अल्केन बघितला तर त्याच्यामध्ये 3 कार्बन. आता कार्बन कार्बनमध्ये आपल्याला सिंगल पाहिजे. बघा हा कार्बन कार्बनमध्ये काय, सिंगल. हायड्रोजन ॲडजस्ट करा. कार्बन किती बॉन्ड करते, 4. मग 4 बॉन्ड करते तर इथे 4 हायड्रोजन. इथं 1 बॉन्ड केला, 3 बाकी आहेत म्हणून 3 हायड्रोजन. इथं 1 बॉन्ड केला, 3 बाकी आहेत म्हणून 3 हायड्रोजन. या कार्बननं 1 बॉन्ड केला, 3 बाकी आहेत. या कार्बननं 2 बॉन्ड केले, 2 बाकी आहेत. या कार्बननं 1 बॉन्ड केला, 3 बाकी आहेत. टोटल आपल्याला कार्बनचे 4 बॉन्ड दाखवायचे आहेत, बरोबर. मग हे आपण दाखवले इथं. मग आता याला मी जनरलाइज करण्याचा प्रयत्न करतो. बघा जर तुम्ही बघितलं तर इथं कार्बनची संख्या किती दिसत आहे, 3, बरोबर. हायड्रोजनची संख्या पहा किती आहे, 3 + 2 5, 5 + 3 किती झाले, 8, बरोबर. वरच्या एक्झाम्पलमध्ये पहा कार्बनची संख्या किती दिसत आहे, 2. हायड्रोजनची संख्या किती दिसत आहे, 6. आणि इथं तर CH4च आहे, बरोबर. मग याला जनरलाइज जर तुम्ही करण्याचा प्रयत्न केला तर कसं करणार बघा, कार्बनची संख्या 3 आहे, हायड्रोजनची संख्या 8 आहे. म्हणजे काय, समजा कार्बन जर N असले तर हायड्रोजन किती आहेत ते तुम्हाला सांगायचं आहे. हे पहा इथं कार्बन 3 आहेत तर हायड्रोजन किती आहेत, 8 आहेत. म्हणजे या 3ची जर डबल केली तर 3चे डबल किती होते, 6 होते. आणि त्याच्यात जर 2 टाकले तर किती होतात, 8 होतात, बरोबर. तसं इथं बघा या 2ची जर डबल केली तर 2ची डबल 4 आणि त्याच्यात 2 टाकले की काय होतात, 6 होतात, बरोबर. त्यानंतर इथं 1 आहे, 1ची जर डबल केली तर 2 आणि त्याच्यात 2 टाकले तर किती होतात, 4 होतात. म्हणजे काय करतो आपण पहा, C जर N असले तर हायड्रोजनसाठी काय करतो, त्याची डबल करतो म्हणजे 2N. हा जर N आहे तर हा काय करायचा, 2N. आणि त्याच्यामध्ये किती ॲड करायचे, +2 ॲड करायचे. बघा प्रत्येकामध्ये आपण काय केले, +2 केले. तर CnH2n+2 हा तुमचा जनरल फॉर्म्युला आहे. कशाचा, अल्केनचा. तर अल्केनचा काय आहे, जनरल मॉलिक्युलर फॉर्म्युला. जनरल मॉलिक्युलर फॉर्म्युला काय असते, CnH2n+2. काय फॉर्म्युला आहे, CnH2n+2. हा जनरल फॉर्म्युला आहे कोणाचा, अल्केनचा. स्क्रीनशॉट काढून घ्या. मग आता आपण अल्केन बघितलं, अल्केनचे डेफिनेशन बघितली, अल्केनचा जो जनरल फॉर्म्युला आहे तो पण बघितला. आता पुढे आपल्याला काय बघायचं आहे, तर हा जो अल्केन आहे या अल्केनचं क्लासिफिकेशन बघायचं आहे आपल्याला. म्हणजे या अल्केनला आपण क्लासिफाय कसं करणार तर ते बघू आता. तर अल्केन हे 2 टाईपचे असतात. ते कोणकोणते आहेत ते सांगतो तुम्हाला. तर सर्वात आधी क्लासिफिकेशन बघणार आहोत आपण कशाचं, अल्केनचं. क्लासिफिकेशन ऑफ अल्केन. क्लासिफिकेशन ऑफ अल्केन. आणि अल्केनला आपण 2 टाईपमध्ये क्लासिफाय करतो, ज्याच्यामध्ये एक आहे स्ट्रेट चेन अल्केन. स्ट्रेट चेन अल्केन. आणि दुसरे जे आहेत त्यांचं नाव आहे ब्रांच चेन अल्केन. दुसरे जे आहेत त्यांचं नाव काय, ब्रांच चेन अल्केन. मग आता या दोघांमध्ये काय फरक आहे, तर स्ट्रेट चेन, तर तुम्हाला इथं स्ट्रेट चेन दिसत आहे, बरोबर. सरळ चेन आहे, बरोबर, स्ट्रेट आहे. म्हणजे कसं पहा, समजा हा कार्बन, हा याला दुसरा कार्बन अटॅच आहे, हा तिसरा कार्बन, चौथा कार्बन, 5वा कार्बन. म्हणजे इथं कार्बनची तुम्हाला एक स्ट्रेट चेन दिसत आहे, बरोबर. म्हणजे हा जो अल्केन तयार होईल तो स्ट्रेट चेन असेल, ज्याच्यामध्ये तुम्हाला काय दिसेल, एक जो कार्बन आहे तो कार्बन, म्हणजे स्ट्रेट चेन अल्केनमध्ये काय असते, कार्बन इज अटॅच टू, काय म्हणणार आपण, 1 or कार्बन इज अटॅच टू 1 or 2
कार्बन ॲटम्स, 1 or 2 कार्बन ॲटम्स. बघा जर तुम्ही स्ट्रेट चेन बघितला तर त्याच्यामध्ये काय दिसते तुम्हाला, जो कार्बन आहे तो एक तर एका कार्बनला अटॅच आहे, किंवा हा कार्बन बघा 2 कार्बनला अटॅच आहे, हा कार्बन बघा 2 कार्बनला अटॅच आहे, हा कार्बन 2 कार्बनला अटॅच आहे, हा कार्बन एका कार्बनला अटॅच आहे. बरोबर, म्हणजे स्ट्रेट चेन अल्केनमध्ये काय असते, जो कार्बन आहे तो एक तर एका कार्बनला किंवा 2 कार्बनला काय असते, अटॅच असते. बरोबर, मग त्याला आपण स्ट्रेट चेन अल्केन म्हणतो. मग ब्रांच चेनमध्ये काय असते बघा, जर ब्रांच चेन बघितलं तुम्ही तर याच्यामध्ये हा 1 2 3 हा इथं ब्रांच आली. बरोबर, किंवा अजून आपण दुसरं एक्झाम्पल पाहू, हा कार्बन हे पण काय आहे, ब्रांच आहे. मग आता याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं तर काय दिसत आहे पहा, याच्यामध्ये जो कार्बन आहे हा कार्बन एका कार्बनला अटॅच आहे, हा कार्बन एका कार्बनला अटॅच आहे, हा कार्बन एका कार्बनला अटॅच आहे, पण हा जो कार्बन आहे हा किती कार्बनला आहे, 3 कार्बनला अटॅच आहे. त्यानंतर याच्यामध्ये एकाला 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 एकाला, पण हा कितीला अटॅच आहे, 4 अटॅच आहे. बरोबर, म्हणजे ब्रांच चेन अल्केनमध्ये काय असते, कार्बन ॲटलिस्ट, महत्त्वाचा शब्द आहे, ॲटलिस्ट one carbon is attached to more than 2 carbons, more than 2 carbons. याच्यामध्ये काय असते बघा, तर याच्यामध्ये कमीत कमी एक कार्बन हा अटॅच पाहिजे, कोणाला अटॅच पाहिजे, मोर दॅन 2 कार्बन्स. म्हणजे काय, तर 2 पेक्षा जास्त कार्बनला एक तरी कार्बन अटॅच पाहिजे. जसं या स्ट्रक्चरमध्ये बघा, हा जो कार्बन आहे हा एक कार्बन या 3 कार्बनला अटॅच आहे, म्हणजे मोर दॅन 2 आहे, 2 पेक्षा जास्त कार्बनला अटॅच आहे. मग एक तरी कार्बन 2 पेक्षा जास्त कार्बनला अटॅच असेल तर आपण त्याला काय म्हणतो, ब्रांच चेन अल्केन. इथं पण बघा, हा एक कार्बन किती कार्बनला अटॅच दिसत आहे, 4, म्हणजे मोर दॅन 2 आहे, म्हणजे मोर दॅन 2 कार्बन्सला जर अटॅच असेल तर आपण त्याला काय म्हणतो, ब्रांच चेन अल्केन. म्हणजे स्ट्रेट चेनमध्ये कार्बन 1 किंवा 2 कार्बनला अटॅच असते, आणि ब्रांच चेनमध्ये एक तरी कार्बन, म्हणजे कमीत कमी एक पेक्षा जास्त चालतील. बरोबर, समजा मी दुसरं स्ट्रक्चर काढलं बघा, हे स्ट्रक्चर काढलं तर याच्यामध्ये काय दिसू राहिलं तुम्हाला, हा कार्बन एकाला अटॅच आहे, हा एकाला 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 आहे, पण हा कार्बन 3 अटॅच आहे, हा कार्बन 3 अटॅच आहे, म्हणजे 2 पेक्षा जास्तांना हे कार्बन अटॅच आहेत, म्हणजे त्यांना काय म्हणणार आपण, ब्रांच चेन अल्केन. बरोबर, तर ज्याच्यामध्ये कमीत कमी एक कार्बन तरी 2 पेक्षा जास्त कार्बनला अटॅच असेल तर आपण त्याला काय म्हणतो, ब्रांच चेन अल्केन. याचा स्क्रीनशॉट काढून घ्या. आता हे जे ब्रांच चेन अल्केन आहेत, हे ब्रांच चेन अल्केन पण 2 टाईपचे असतात. त्याच्या आधी बघा याच्यामध्ये सांगतो, हा जो आपण बघितला स्ट्रेट चेन अल्केन, तर या स्ट्रेट चेनसाठी काय करतात, तर यालाच आपण नॉर्मल पण म्हणतो. काय म्हणतो याला, नॉर्मल चेन म्हणतो आपण याला. आणि याला डिनोट करण्यासाठी आपण स्मॉल एन दाखवतो. काय दाखवतो आपण याला, डिनोट करण्यासाठी स्मॉल एन दाखवतो. स्ट्रेट चेन अल्केन जर असेल एखादा, त्याला डिनोट करायचं असेल तर आपण कशाचा वापर करतो, स्मॉल एनचा वापर करतो. कसं ते बघू आता. तर बघा, समजा इथं मी एखादा एक्झाम्पल लिहितो, कार्बन 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 कार्बन. बरोबर, तर हायड्रोजन ॲडजस्ट करतो. आपल्याला माहिती आहे हायड्रोजन कसे ॲडजस्ट करायचे. कार्बनचा 1 बॉन्ड झाला, 3 बाकी आहेत, 2 बॉन्ड झाले, 2 बाकी आहेत, 2 बाकी आहेत, 3 बाकी आहेत. मग आता इथं तुम्हाला कार्बनची स्ट्रेट चेन दिसू राहिली, मग स्ट्रेट चेन दिसू राहिली म्हणून लिहायचा एन, स्ट्रेट चेन दिसू राहिली म्हणून एन. आता किती कार्बन आहेत पहा, तर कार्बनची संख्या तुम्हाला 4 दिसते, आणि मी सांगितलं 4 कार्बन असेल तर आपण त्याला ब्यूट म्हणतो. 4 कार्बन असले तर आपण काय म्हणतो, त्याला ब्यूट म्हणतो. बरोबर, आणि कार्बन कार्बनमध्ये सिंगल बॉन्ड आहे म्हणून तुम्हाला ANE लिहायचं आहे. कार्बन कार्बनमध्ये सिंगल बॉन्ड आहे म्हणून ANE, म्हणजे याचं नाव काय झालं, एन ब्युटेन. काय नाव झालं याचं, एन ब्युटेन. महत्वाचं आहे. बरोबर, तर कार्बनची स्ट्रेट चेन असेल तर तुम्हाला एन वापरायचं आहे. पुढे आता ब्रांच चेनमध्ये बघा, ब्रांच चेन अल्केनमध्ये 2 आहेत, ज्याच्यामध्ये एक आहे आयसो, आणि दुसरा जो आहे तो आहे निओ. एक आहे आयसो आणि दुसरा कोणता आहे, निओ. मग आता आयसो कोणाला म्हणायचं आणि निओ कोणाला म्हणायचं. बरोबर, तर याच्यासाठी काय करत आहो मी पहा, आयसोसाठी काय करायचं आहे तुम्हाला, जर दुसऱ्या कार्बनवर एक CH3 असेल. बरोबर, म्हणजे काय म्हणणार आपण, 1 CH3 ग्रुप is present on second carbon,
दुसऱ्या कार्बनवरती काय दिसेल तुम्हाला, एक CH3 ग्रुप दिसेल. दुसऱ्या कार्बनवरती काय दिसेल, एक CH3 ग्रुप दिसेल, तर त्याला काय म्हणायचं, आयसो म्हणायचं. बरोबर. म्हणजे कसं बघा, समजा मी असं लिहिलं, CH3 ला आपण मिथिल म्हणतो. CH3 ला काय म्हणतो, मिथिल. पुढे सांगतो मी कसं. तर सध्याचं ध्यानात ठेवा, CH3 म्हणजे काय असते, मिथिल. आणि जर दुसऱ्या कार्बनवर तुम्हाला एक CH3 दिसत असेल तर त्याला आयसो म्हणायचं. म्हणजे कसं दिसेल बघा, हा पहिला कार्बन, हा दुसरा कार्बन, बरोबर, हे असे कार्बन आहेत समजा, आणि इथं तुम्हाला काय दिसत आहे, CH3 दिसत आहे. बरोबर. तर हे जे स्ट्रक्चर तयार झालं याच्यामध्ये ब्रांच आहे, कारण एक कार्बन हा 2 पेक्षा जास्त कार्बन लाटायचे आहे, 3 कार्बन लाटायचे आहे. आणि दुसऱ्या कार्बनवर CH3 आहे, आणि दुसऱ्या कार्बनवर CH3 आहे, म्हणजे याला काय म्हणणार आपण, आयसो म्हणणार. किंवा दुसरी केस समजा मी असं काढलं असतं एक्झाम्पल, 1 2 3 4 5 आणि इथं CH3 लावला असता. बरोबर. तर हा कोणत्या कार्बनवर CH3 आहे पहा, इकडून मोजलं तर 1 2 3 4 चौथ्या कार्बनवर CH3 आहे, पण इकडून मोजलं तर 1 2 दुसऱ्या कार्बनवर CH3 आहे. बरोबर. आणि दुसऱ्या कार्बनवर CH3 आहे म्हणजे याला पण काय म्हणणार आपण, आयसो. म्हणजे आयसो मध्ये काय असते, 1 CH3 ग्रुप इज प्रेझेंट ऑन सेकंड कार्बन. सेकंड कार्बनला काय असते, 2 CH3 ग्रुप अटॅच असतात, त्याला काय म्हणतो आपण, आयसो म्हणतो. मग आता हे निओ काय असते. बरोबर. तर निओ काय असते, तर 2 CH3 ग्रुप, काय म्हणत आहो मी पहा, 2 CH3 ग्रुप्स आर प्रेझेंट, 2 CH3 ग्रुप्स आर प्रेझेंट ऑन सेकंड कार्बन. सेकंड कार्बन, सेकंड कार्बनवर किती CH3 ग्रुप प्रेझेंट पाहिजेत आपल्याला, 2 CH3 ग्रुप पाहिजेत. बरोबर. 2 CH3 ग्रुप्स आर प्रेझेंट ऑन सेकंड कार्बन. आणि सर्वात महत्वाचं आणि एक कंडिशन काय, सेकंड कार्बन मस्ट बी क्वाटर्नरी कार्बन. महत्वाचं आहे ना. आणि जो सेकंड कार्बन आहे तो कसा असला पाहिजे, क्वाटर्नरी कार्बन असला पाहिजे. सर्वात महत्वाची कंडिशन, सेकंड कार्बनवर 2 CH3 तर पाहिजेतच, आणि त्याच्यासोबत तो सेकंड कार्बन काय असला पाहिजे, मस्ट बी क्वाटर्नरी कार्बन. तो क्वाटर्नरी कार्बन असला पाहिजे. क्वाटर्नरी कार्बन म्हणजे काय, असा कार्बन जो 4 कार्बनला अटॅच असते त्याला काय म्हणतो आपण, क्वाटर्नरी कार्बन म्हणतो. तर सेकंड कार्बन हा आपला काय पाहिजे, क्वाटर्नरी पाहिजे. तर आपण त्याला काय म्हणणार, निओ म्हणणार. स्क्रीनशॉट काढू, थोडं डिटेलमध्ये पाहू. आता याला रफ करतो मी, आयसो आणि निओ तुम्हाला डिटेलमध्ये सांगतो. आणि एक कंडिशन, हे आयसो आणि निओ जी कंडिशन जी आहे हे कुठपर्यंत असते, अप टू 6 कार्बन है ना, 6 कार्बन पर्यंतच असते. हे निओ पण कुठपर्यंत असते, अप टू 6 कार्बन. महत्वाचं आहे, 6 कार्बन पर्यंतच आपण याला काय म्हणतो, आयसो किंवा निओची कंडिशन सॅटिस्फाय करतो आपण 6 कार्बन पर्यंत. महत्वाचं आहे. आता बघा, स्क्रीनशॉट काढून घ्या. काय म्हणत आहो मी, आयसो आणि निओला थोडं डिटेलमध्ये पाहू. तर डिटेलमध्ये पाहण्यासाठी आपण काय करू, याचे कॉमन नेम्स पाहू अल्केनचे. तर अल्केनचे जर तुम्ही कॉमन नेम्स बघितले तुमच्या लक्षामध्ये येऊन जाईल कशा पद्धतीनं तुम्हाला नावं द्यायचे आहेत. तर आता आपला पुढचा जो टॉपिक आहे तो आहे कॉमन नेमिंग. काय बघत आहोत आपण, कॉमन नेमिंग ऑफ अल्केन. कॉमन नेमिंग ऑफ अल्केन. तर अल्केनची आपल्याला कॉमन नेमिंग बघायची आहे. तर बघा कसं बघणार. सर्वात आधी जर कार्बनची संख्या आपल्याजवळ 1 आहे, बरोबर, हायड्रोजन ॲडजस्ट करायला लागतील. कसे ॲडजस्ट करणार, कार्बन किती बॉन्ड करते, 4, म्हणजे इथं काय येतील, 4 हायड्रोजन येतील. बरोबर. मग पुढे काय सांगणार आपण, 1 कार्बन आहे म्हणून मिथ. बरोबर. आणि कार्बननं सर्व सिंगल बॉन्ड केलेले आहेत म्हणून काय येणार, ANE. म्हणजे याचं नाव काय झालं, मिथेन. आता 2 कार्बन घेतो, हा 1 कार्बन, हा 1 कार्बन, त्यांच्यामध्ये सिंगल बॉन्ड, हायड्रोजन ॲडजस्ट करतो. इथं येणार 3 आणि इथं पण किती येतील, 3. मग आता कार्बनची संख्या किती दिसत आहे आपल्याला, 2 दिसत आहे. 2 दिसत आहे म्हणून काय लिहितो मी, इथ. आणि कार्बन कार्बनमध्ये सिंगल बॉन्ड आहे आणि सिंगल बॉन्ड असेल तर काय लिहायचं, ANE. ठीक आहे. कार्बन कार्बनमध्ये सिंगल बॉन्ड आहे म्हणून काय लिहिलं, ANE. म्हणजे याचं नाव काय झालं, इथेन. पुढचं एक्झाम्पल, समजा कार्बनची संख्या 3 आहे. मग कार्बनची संख्या 3 आहे, हायड्रोजन ॲडजस्ट केले, 3 2 3. आता बघा, कार्बनची संख्या 3 आहे म्हणजे काय येणार, प्रॉप. त्यानंतर कार्बन कार्बनमध्ये सिंगल बॉन्ड आहे म्हणजे काय येणार, ANE. म्हणजे याचं नाव काय झालं, प्रोपेन. पुढचं एक्झाम्पल, समजा कार्बनची संख्या 4 आहे तर तुमच्याकडे 2 केसेस असतात. कोणत्या, त्या बघा. समजा 4 कार्बनला मी अशा पद्धतीनं जोडलं, 4ही पण स्ट्रेट जोडले.
हे एक केस आहे. दुसरी केस कोणती तयार होईल, हे 4 कार्बन मी अशा पद्धतीनं जोडतो 3 आणि चौथा मी इथं लावतो. पहिल्या या कार्बनवर न लावता आपण त्याच्या आधीच्या कार्बनवर चौथा कार्बन लावला. हायड्रोजन ॲडजस्ट करतो. किती येतील, 3 2 2 3, इथं 3 1 3 आणि इथं पण किती येतील 3. मग आता आपल्याला 4 कार्बन जर आहेत तर 4 कार्बनसाठी आपण काय घेतो, ब्यूट. आणि कार्बन कार्बनमध्ये सिंगल बॉन्ड आहे म्हणजे काय येणार, ANE, म्हणजे याचं नाव काय झालं, ब्यूटेन. इथं पण बघा टोटल कार्बनची संख्या किती आहे, 4 आणि 4 कार्बन असले तर आपण काय घेतो, ब्यूट. आणि कार्बन कार्बनमध्ये सिंगल बॉन्ड आहे म्हणजे काय घेणार, ANE. बरोबर. म्हणजे हा पण ब्यूटेन हा पण ब्यूटेन, पण पॉसिबल आहे का, कारण दोघं जण सारखे दिसत आहेत का तुम्हाला वेगवेगळे दिसत आहेत, म्हणजे नावं पण वेगवेगळे पाहिजेत. मग आता वेगवेगळे नावं कसे द्यायचे, तर हा जो अल्केन आहे हा स्ट्रेट चेन आहे आणि स्ट्रेट चेन आहे म्हणून काय वापरायचं सुरुवातला, N. स्ट्रेट चेन आहे म्हणून काय वापरायचं, N वापरायचं. त्यानंतर याच्यामध्ये काय दिसते बघा, पहिला कार्बन दुसरा कार्बन, दुसऱ्या कार्बनवर CH3 आणि दुसऱ्या कार्बनवर CH3 असेल तर मी सांगितलं तुम्हाला आयसो म्हणायचं. मग याला कसं लिहिणार आपण, आयसो, काय लिहिणार आपण याला, आयसो ब्यूटेन. बरोबर. काय नाव झालं याचं, आयसो ब्यूटेन. तर आय कॅपिटल काढा, N असेल तर मध्ये डॅश द्यायचा, पण आयसो असेल तर डॅश देण्याची गरज नाही, तुम्ही डायरेक्ट काय लिहा, आयसो ब्यूटेन. आणि पहिलं अक्षर काय काढायचं, कॅपिटल. आणि इथं हा बी जो आहे हा डायरेक्ट याला काय करायचा, जॉईन करायचा, म्हणजे याचं नाव काय झालं, आयसो ब्यूटेन. तर दुसऱ्या कार्बनवर एक CH3 आहे म्हणून आपण त्याला काय म्हटलं, आयसो. 4 कार्बन आहेत म्हणून ब्यूट आणि सिंगल सिंगल बॉन्ड आहे म्हणून ANE, म्हणजे याचं नाव झालं आयसो ब्यूटेन. अजून पुढे एक्झाम्पल पाहू आपण. समजा तुम्हाला आता असं दिलेलं आहे एक्झाम्पल, 5 कार्बन आहेत. आता 5 कार्बनसाठी काय केस पॉसिबल आहे पहा बरं. 5 कार्बन असले तर 1 2 3 4 5, हे 5 कार्बन मी असे लावले. दुसरी केस काय करतो पहा, 1 2 3 4 5, हे दुसरी केस. बरोबर. तिसरी केस कोणती पॉसिबल आहे पहा, 1 2 3 4 5. बरोबर. आता हायड्रोजन ॲडजस्ट करा. हायड्रोजन ॲडजस्ट केले तर काय होईल, इथं 3 2 2 2 3. हायड्रोजन तुम्हाला ॲडजस्ट करता आले पाहिजेत आणि हायड्रोजन ॲडजस्ट करण्यावरती सर्व आता पूर्ण ऑर्गॅनिक केमिस्ट्री डिपेंड असते. तर कार्बनचे 4 बॉन्ड करायचे आहेत, जेवढे बॉन्ड बाकी दिसतात तेवढे काय लावायचे आहेत, हायड्रोजन लावायचे आहेत. मग इथं किती येतील, 3 1 2 3 3. इथं बघा 3 3 3 3 आणि इथं गरज नाही आहे कारण 4 बॉन्ड झाले कार्बनचे. मग इथं जर बघितलं तुम्ही तर कार्बनची संख्या किती दिसत आहे, 5. आणि 5 कार्बन आहे म्हणजे काय येणार, पेंट. आणि कार्बन कार्बनमध्ये सिंगल बॉन्ड आहे म्हणजे काय येणार, ANE, म्हणजे नाव काय झालं, पेंटेन. बरोबर. इथं पण कार्बनची संख्या किती आहे पहा, कार्बनची संख्या आहे 5 आणि 5 आहे म्हणजे इथं पण काय येणार, पेंट. आणि सिंगल सिंगल बॉन्ड आहे म्हणून ANE, कार्बन कार्बनमध्ये सिंगल बॉन्ड ANE. इथं पण कार्बनची संख्या किती आहे पहा, 5 आणि 5 जर आहे म्हणजे काय येणार, पेंट. आणि कार्बन कार्बनमध्ये सिंगल बॉन्ड आहे म्हणून काय येणार, ANE, म्हणजे काय झाला, पेंटेन. पण तिन्ही स्ट्रक्चर आपल्याला वेगवेगळे दिसत आहेत. मग हा वेगळेपणा काय आहे याच्यामध्ये तो बघा. तर इथं कार्बनची स्ट्रेट चेन आहे म्हणून समोर N लिहायचं, डॅश द्यायचा. बरोबर. N पेंटेन आणि हा P कॅपिटल काढायचा. बरोबर. N पेंटेन हे झालं याचं नाव. याचं जर बघितलं तर इथं ब्रांच आहे. ब्रांच आहे तर कशी आहे पहा, पहिला कार्बन दुसरा कार्बन, दुसऱ्या कार्बनवर एक CH3 आणि दुसऱ्या कार्बनवर जर CH3 असेल तर आपण त्याला काय म्हणतो, आयसो, म्हणजे याचं नाव काय झालं, आयसो पेंटेन. काय नाव झालं याचं, आयसो पेंटेन. हा पुढचा पहा. याच्यामध्ये काय कंडिशन आहे, पहिला कार्बन दुसरा कार्बन, दुसऱ्या कार्बनवर 2 CH3. बरोबर. एक कंडिशन सॅटिस्फाय झाली. दुसरी कंडिशन काय, जो दुसरा कार्बन आहे तो क्वाटर्नरी पाहिजे. क्वाटर्नरी आहे का चेक करा. हा कार्बन 1 2 3 4 कार्बन लाटायचे आहे म्हणजे काय आहे, क्वाटर्नरी आहे. म्हणजे क्वाटर्नरी कार्बन आहे आणि दुसऱ्या कार्बनवर 2 CH3 प्रेझेंट आहेत आणि असं जर असेल तर आपण त्याला काय म्हणतो, निओ म्हणतो. म्हणजे याचं नाव काय झालं, निओ पेंटेन. काय नाव झालं याचं, निओ पेंटेन. तर आयसो आणि निओ असेल तर मध्ये डॅश देण्याची गरज नाही, तुम्ही डायरेक्ट लिहू शकता आयसो पेंटेन, निओ पेंटेन. पण N असेल तर मध्ये डॅश द्यायचा आणि N स्मॉल घ्यायचा, पण समोरचं लेटर जे आहे ते कॅपिटल घ्यायचं. आणि याच्यासाठी फक्त आय कॅपिटल, बाकीचे सर्व समोरचे काय घ्यायचे, स्मॉल घ्यायचे. तर हे अल्केनची कॉमन नेमिंग आहे, स्क्रीनशॉट काढून घ्या. आणखी आपण पुढे काही एक्झाम्पल पाहू. तर
आता पुढचं जे एक्झाम्पल आहे आपण 5 कार्बनचं बघितलं, आता आपण 6 कार्बनचं बघू. तर 6 कार्बनमध्ये आपण कसं तयार करू शकतो, तर 6 कार्बनपर्यंत आपण आयसो आणि निओ वापरू शकतो, हे पण मी तुम्हाला सांगितलं. तर काय कंडिशन आहे बघा, आता समजा 6 कार्बन आहेत, 1 2 3 4 5 6 अशा पद्धतीनं लावले. दुसरी केस 1 2 दुसऱ्यावर लावतो मी कार्बन 4 5 6. तिसरी केस 1 2 3 4 5 6 बरोबर, अशा पद्धतीनं. मग हायड्रोजन ॲडजस्ट करतो, किती येतील 3 2 2 2 2 आणि इथं 3. इथं बघितलं तर 3 1 3 2 2 3 बरोबर. इथं बघितलं तर 3 3 3 3 आणि इथं किती येतील 2 बरोबर. इथं काम नाही कारण कार्बनचे 4 बॉन्ड झाले. मग आता नाव कसं येईल पहा, कार्बनची संख्या आहे 6 आणि 6 जर कार्बन असले तर मी नाव सांगितलं तुम्हाला हेक्स. रूट वर्ड काय, वर्ड रूट काय, याच्यासाठी हेक्स आहे. कार्बन कार्बनमध्ये सिंगल बॉन्ड आहे म्हणजे काय लावायचं आहे तुम्हाला, ANE, म्हणजे नाव झालं याचं हेक्झेन बरोबर. इथं टोटल कार्बनची संख्या बघा किती आहे, 3 आणि 3 6. 6 आहे म्हणजे काय येणार, हेक्स बरोबर. त्याच्यासोबतच कार्बन कार्बनमध्ये काय दिसत आहे तुम्हाला, सिंगल बॉन्ड, आणि सिंगल बॉन्ड आहे म्हणजे ANE म्हणजे हेक्झेन. इथं चेक करा, इथं बघा कार्बन कार्बनमध्ये काय दिसत आहे तुम्हाला, सिंगल बॉन्ड आहे. कार्बनची संख्या किती आहे 6, मग 6 कार्बन आहेत म्हणजे हेक्स, आणि सिंगल बॉन्ड आहे म्हणून ANE म्हणजे काय झालं, हेक्झेन. पण तिन्ही स्ट्रक्चर सारखे दिसत आहेत का तुम्हाला, याच्यामध्ये फरक आहे. मग आता हा फरक काय आहे, तर फरक हा आहे की हे स्ट्रेट चेन आहे आणि स्ट्रेट चेन आहे म्हणून इथं काय लावायचा, N हेक्झेन बरोबर. इथं पहिला कार्बन दुसरा कार्बन, दुसऱ्या कार्बनवर एक CH3 आहे आणि दुसऱ्या कार्बनवर जर एक CH3 असेल तर आपण त्याला काय म्हणतो, आयसो. मग याला आयसो हेक्झेन. तर इथं काय करतो मी, याला असं लिहितो I कॅपिटल आयसो हेक्झेन. काय लिहितो मी याला, आयसो हेक्झेन. त्यानंतर सेम याच्यासाठी बघा, हा पण हेक्झेन आहे पण याची कंडिशन काय, पहिला कार्बन दुसरा कार्बन, दुसऱ्या कार्बनवर 2 CH3 दिसू राहिले आणि त्याच्यासोबतच हा कार्बन 1 2 3 4 कार्बन लाटायचे आहे म्हणजे कोणता आहे, क्वाटर्नरी कार्बन आहे. दोन्ही कंडिशन सॅटिस्फाय झाल्या, कार्बन क्वाटर्नरी पण आहे आणि त्याच्यासोबत दुसऱ्या कार्बनवर 2 CH3 पण आहेत, म्हणजे हा जो ग्रुप आहे याला आपण निओ म्हणणार. म्हणजे याचं नाव काय होईल, निओ हेक्झेन. काय नाव होणार याचं, निओ हेक्झेन. हा आयसो हेक्झेन आणि हा निओ हेक्झेन. तर हे तुम्हाला व्यवस्थित ध्यानामध्ये ठेवायचं आहे. मग आता आपण ह्या गोष्टी बघितल्या. आता आणखी एक आहे आपल्याकडे, तर एक्सेप्शन आहे. एक्सेप्शन आहे ज्याचं नाव आहे आयसो ऑक्टेन बरोबर. एक्सेप्शनचं नाव काय, आयसो ऑक्टेन. त्याचा फोटो तुम्हाला स्क्रीनवरती दिसेल बरोबर. आयसो ऑक्टेन कसा असते त्याच्यामध्ये एक्सेप्शन आहे, तर ते ध्यानामध्ये ठेवा. आयसो ऑक्टेनचं स्ट्रक्चर कसं असते, द ऑक्टेन म्हणजे 8 कार्बन आहेत पण अरेंजमेंट आयसो म्हणजे अशी नाही आहे, काहीतरी वेगळी आहे. ते तुम्हाला डायग्राममध्ये दिसेल, फोटोमध्ये दिसेल. आता याच्यानंतर बघा आणखी जर तुम्हाला, आता आपण हे बघितलं, आयसो कशाला म्हणतात, निओ कशाला म्हणतात, त्यानंतर N कशाला म्हणतात. Nचा अर्थ असते नॉर्मल आहे, आयसोचा अर्थ आहे दुसऱ्या कार्बनवर एक CH3 आहे. त्यानंतर जो निओ आहे त्याचा अर्थ आहे दुसऱ्या कार्बनवर 2 CH3 आहेत आणि दुसरा कार्बन हा क्वाटर्नरी आहे. मग आयसोमध्ये तुम्हाला काय दिसते पहा, जर आयसो असेल तर चेनच्या एका साईडला तुम्हाला CH3 त्यानंतर CH3 असा ग्रुप दिसेल बरोबर. हा जो ग्रुप आहे वन एंड इन आयसो, इन कशामध्ये, आयसोमध्ये धिस ग्रुप इज प्रेझेंट ॲट वन एंड है ना. एका एंडवरती तुम्हाला हा ग्रुप दिसेल, कोणता, CH3 CH3 असा ग्रुप जर तुम्हाला दिसला तर त्याला म्हणायचं आयसो. हे तुम्हाला एका एंडवरती दिसेल. आणि निओ कधी म्हणायचं, तर निओमध्ये काय असते, CH3 त्यानंतर CH3 त्यानंतर CH3 हा ग्रुप दिसेल तुम्हाला बरोबर. हा ग्रुप दिसेल ॲट वन एंड बरोबर, चेन है ना. याला म्हणणार आपण निओ म्हणणार. काय म्हणणार, निओ. आणि हा कुठं प्रेझेंट असेल, ॲट वन एंड ऑफ कार्बन चेन, म्हणजे कार्बन चेनच्या एका एंडला हा प्रेझेंट असेल. ॲट वन एंड ऑफ कार्बन चेनच्या एका एंडला जर हा ग्रुप दिसला तर आयसो, आणि जर हा ग्रुप दिसला
तर निओ. पण कंडिशन काय, हा कार्बन तुम्हाला क्वाटर्नरी लागेल, म्हणजे समोर परत काय लागेल, कार्बन लागेल, बरोबर. तर ह्या बेसिक कंडिशन आहेत आयसो आणि निओच्या, ज्या आपल्यासाठी महत्त्वाच्या आहेत. आता पुढचा जो टॉपिक आपण बघणार तो आहे अल्किल ग्रुप, जे महत्त्वाचे आहेत. अल्किल ग्रुप तयार कसा करायचा ते आपण पुढील लेक्चरमध्ये बघू. त्याआधी जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ कसा वाटला खाली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. त्याच्यासोबतच या चॅप्टरच्या फ्री नोट्ससाठी, डाऊट सॉल्व्ह करण्यासाठी, त्यानंतर ऑनलाईन MCQ टेस्ट देण्यासाठी टेलिग्राम चॅनल जॉईन करा, ज्याची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. त्याआधी टेलिग्राम ॲप डाउनलोड करा, नंतर लिंकवरती क्लिक करा.